इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. श्रोते हो, नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या कोकणामध्ये आंबा, नारळ, काजू ही सगळी कॅश क्रॉप्स मोठ्या प्रमाणावरती होतात. आंबा आणि त्यासंबंधीचे व्यवसायही खूप ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याप्रमाणे काजू हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं पीक आपल्या इथे होतं. काजू प्रक्रिया उद्योग हा कोकणातला एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. तर याच संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केले विभाताई करंदीकर यांना. त्या काजू प्रक्रिया युनिट चालवतात. तर मी स्वागत करते आपल्या स्टुडिओमध्ये. विभाताई, नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर सुरुवातीपासून सांगा, तुम्ही कुठल्या, तुमचं शिक्षण कुठे झालं? मी मूळ रत्नागिरी तालुक्यातील पावस म्हणून एक छोटंसं खेडेगाव आहे, तर तिथली आहे. माझं पहिली ते 10वीपर्यंतचं पूर्ण शिक्षण हे ह्या खेडेगावातच गेलेलं आहे. त्यानंतर मी सायन्स साईड घेऊन 11वी ते BSc रत्नागिरीतील गोगटे कॉलेज इथे होते. आणि त्यानंतर लग्नानंतर मी मिरजोळ्यातील करंदीकर या घरी आले. त्यांचा पारंपरिक आंबा व्यवसाय हा सुरू होता त्यावेळेला. अच्छा, मग आंबा व्यवसाय तुमचा होता, तर त्या व्यवसायाकडून तुम्ही काजू व्यवसायाकडे का वळलात आणि कशी सुरुवात झाली त्याची? आपल्याला माहितीच आहे की आता हवामानामध्ये बदल इतके होत आहेत की याचा सगळ्यात मोठा फटका जर कुठे बसत असेल तर आंबा व्यवसायाला बसत आहे. आणि त्यामुळे दिवसेंदिवस याचं क्रॉप खूप कमी होऊ लागलं आहे, परिणामी उत्पन्नही कमी होऊ लागलं आहे. आणि तसं हे हंगामी फळ आहे. एक 3-4 महिने सोडले तर उरलेल्या कालावधीमध्ये आपण तसे निवांत असतो. तर त्यावेळेला माझ्या आणि मिस्टरांच्या मनामध्ये आलं की आपण काहीतरी वेगळं अजून ह्याला पूरक असं करायला हवं. आणि ह्या दृष्टीने आम्ही कोणता आपण उद्योगधंदा करू शकू ह्याचा विचार करू लागलो. आणि मुख्य म्हणजे आम्हाला इथे कोकणातच राहायचं होतं. मला तर कोकण प्रचंड आवडतं, माझ्या मिस्टरांनाही आवडतं. आणि आंब्याच्या बागा आमच्या इथे आहेत, त्यामुळे हे सोडून जाणं आम्हाला शक्य नव्हतं. म्हणून आम्ही विचार केला की काय करू शकतो. तर आमच्या बागेमध्ये थोडीफार काजूची कलमं होती आणि आम्ही काजू प्रक्रिया ह्याविषयी थोडीशी माहिती ऐकली होती. त्यामुळे आमच्या मनात आलं की इथे राहून हा व्यवसाय करणं आपल्याला शक्य होऊ शकतं. म्हणून आम्ही ह्या व्यवसायाकडे हळूहळू वळलो आणि एक छोटंसं युनिट आमच्याच आंब्याच्या बागेमध्ये सुरू केले. ते युनिट सुरू करण्यापूर्वी त्याचा तुम्ही काहीतरी अभ्यास केला असेल की कसं युनिट उभं करायचं, तर त्यासाठी तुम्ही काय केलं? हां, ते युनिट सुरू करण्यापूर्वी आम्ही जवळजवळ 1 वर्षभर त्याच्यावर अभ्यास केला. ज्या चालू फॅक्टऱ्या होत्या त्यांना भेटी दिल्या, तिथलं काम पाहिलं. त्याचप्रमाणे ज्या बंद फॅक्टऱ्या होत्या त्यांनाही आम्ही भेटी दिल्या. आणि त्या बंद का पडल्या, कोणत्या कारणाने बंद पडल्या ह्याचाही अभ्यास केला. त्यामुळे ह्यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत हे आम्ही आधी शिकलो. अच्छा, अशा प्रकारे तुम्ही त्याचा थोडा अभ्यास केलात आणि मग ठरवलं की तुम्ही काजू प्रक्रिया युनिट तुम्ही चालू करायचं. मला असं वाटतं आपण जेव्हा एखादा नवीन व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय व्यवसायामध्ये उतरू नये. त्यातले खाचखळगे शेवटी अनुभवाने आपल्याला काही गोष्टी कळतातच, परंतु ते आपण अभ्यासपूर्वक जर त्याच्याकडे बघितलं आणि व्यवसाय म्हणून जर बघितलं तर आपल्याला ते करणं मग पुढे सोपं जातं. ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय अडचणी आल्या तुम्हाला? सुरुवातीला अडचणी जाणवल्या त्या म्हणजे आज आपण काजू फॅक्टरीमध्ये जेवढं यंत्र बघतो तर तेवढी यंत्र नव्हती. संपूर्ण काम हे मॅन्युअली चालत असे. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये एक बी कामगार हाताने फोडत असे. एका पायावर उभं राहून एक बी हाताने फोडली जाई. त्यामध्ये कामगाराची पूर्ण दमछाक होत असे. आणि ही समस्या आम्हाला आधी सुरुवातीला खूप मोठी वाटली की एवढं कामगारांची दमछाक करून हा व्यवसाय आपण किती रन करू अशी शंका होती. पण आमच्या सुदैवाने त्याच वर्षी कटिंग मशीन्स डेव्हलप झाल्या आणि आम्ही पहिलं कटिंग मशीन मग खरेदी केलं. आणि तेव्हा आम्हाला विश्वास वाटू लागला की आपण हा व्यवसाय पुढे रन करू शकतो व्यवस्थितरित्या. आता या सगळ्यामध्ये जे तुम्ही आता म्हटलं की कटिंग मशीन किंवा ह्या काही तांत्रिक गोष्टी आहेत, तर त्या जरा आम्हाला थोड्याशा उलगडून सांगा की काय प्रकार असतो हा काजू प्रक्रिया उद्योग, म्हणजे नक्की काय असतं? ह्यामध्ये सर्वप्रथम ही एक मोठी प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की शेलमधनं बी बाहेर आली की आपल्याला गर मिळाला, तर असं नाही आहे. ही जसं गणपतीचा कारखाना असतो त्याप्रमाणे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. अगदी बी वाळवण्यापासून त्यानंतर बॉइलिंग,
त्यानंतर त्याचा व्यवस्थित कटिंग होणं, कटिंगनंतर पुन्हा ती बी ओव्हनमध्ये तापवणं, त्यानंतर त्याचा वरचा पापुद्रा काढला पाहिजे, त्यानंतर ग्रेडिंग असतं. अशा वेगवेगळ्या स्टेपमधून ती बी जाते आणि त्यानंतर त्याचं पॅकिंग होतं. अच्छा, म्हणजे एवढ्या सगळ्या स्टेप त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. हो हो. आता तुम्ही जी मशिनरी आणली तर त्याच्यामध्ये काय काय ह्याच्यामधल्या स्टेप होऊ शकतात? बरंचसं काम सोपं झालेलं आहे, परंतु तरीही या ठिकाणी लेबर खूप लागतो अजूनही. आणि काजू फॅक्टऱ्यांमधून अकुशल कामगार ह्या महिला आहेत बऱ्याचशा. अच्छा. ह्या ठिकाणी महिलांना रोजगार संधीची खूप उपलब्धता आहे. आता ह्या तुम्ही तर म्हटलं महिलांना रोजगार तुम्ही मिळवून दिलाय, तर ह्या सगळ्या ज्या काही महिला आहेत त्या तुम्ही गावातल्या तुमच्या आहेत त्याच तुम्ही हायर करता का? हो हो. आता आम्ही गावातच छोट्याशा सुरू केलेलं युनिट होतं, त्यामुळे आजूबाजूच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना आम्ही हा रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांनाही ते खूप बरं वाटतं. कारण गावामध्ये एखादीच ठराविक वेळेला गाडी जाते, ती भराभर गाडी पकडून शहरामध्ये येण्यापेक्षा त्यांना तिथे येणं, आमच्या इथे येऊन काम करणं फार सोपं जातं. अच्छा, म्हणजे आपलं घर व्यवस्थित सांभाळून ते आमच्या फॅक्टरीमध्ये कामाला येऊ म्हणजे शकतात. तुम्ही महिलांना रोजगार मिळवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे हो. थोडक्यात. आता तुम्ही म्हटलं की अनस्किल्ड वर्कर तुम्हाला लागतात, तर काही गोष्टी अशा आहेत का ह्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये स्किल्ड वर्कर पण लागतात? हो, आहेत ना. त्याबद्दल यामध्ये जो ग्रेडिंग सेक्शन आहे हा स्किलचा आहे. ह्यामध्ये काजूचं ग्रेडिंग हे 3 प्रकारे केलं जातं. एक तर त्याचा रंग, शेप आणि साईज. तर हे आम्हाला त्यांना शिकवावं लागतं. आणि आम्ही ज्या ठिकाणी हा माल पाठवतो तर ह्या सगळ्यांना एक नावं दिली जातात आणि ही संपूर्ण नावं इंग्लिशमधून दिली जातात. त्यामुळे सुरुवातीचे 8 दिवस आम्ही या सगळ्या महिलांना प्रशिक्षण देतो. आत्ता तुम्ही जे म्हटलं ग्रेडिंग काजूचं, तर काय प्रकारचं हे ग्रेडिंग असतं? अखंड काजूमध्ये 4 ग्रेड केल्या जातात. एकदम मोठी साईज, त्याच्या खालच्या अजून 3 साईज असतात. आणि शिवाय तुकडा, पाकळी, कणी हे वेगवेगळं केलं जातं आणि हे वेगवेगळ्या पर्पजने लोक विकत घेत असतात. अच्छा, आणि हे जे तुम्ही वेगवेगळे जे ग्रेडिंग केलेले काजू असतात, तर ते हे सगळं इंटरनॅशनल ग्रेडिंग असतं? म्हणजे जे तुम्ही बाहेर माल पाठवता ते त्यांच्या स्टँडर्डनुसार तुम्हाला करायला लागतं? हो हो. त्या ठिकाणी त्याची गुणवत्ता आम्हाला त्याप्रमाणे द्यावी लागते. तसंच जे टर्फल असतं तेही या ठिकाणी आम्ही विक्रीला पाठवतो. त्यानंतर काजूवरनं जो पापुद्रा काढला जातो तोही विक्रीला जातो. काजूचा कुठलाही भाग फुकट जात नाही. अच्छा, म्हणजे जसं आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणतो तसं अगदी जवळपास काजूला सुद्धा म्हणायला हरकत हो नाही. हो, नक्कीच. बरोबर. हे सगळं तुम्ही आता प्रोडक्शन झालं की त्याच्या पुढचा भाग महत्त्वाचा असतो, तो म्हणजे मार्केटिंग. तर ते तुम्ही कसं करता? मार्केटिंगबद्दल सांगायचं तर आमचा पूर्वीचा पारंपरिक, मी म्हटलं तसा आंबा व्यवसाय होतात. आमचा सर्व माल तो वाशी मार्केटला जातच होता. तर आम्हाला तिथूनच ड्रायफ्रूट मार्केटची पण माहिती मिळाली होती आणि आम्ही तिथून मग त्या मार्केटला अप्रोच झालो आणि तिथे काय क्वालिटीचा माल लागतो, कसा लागतो ह्याचाही आम्ही अभ्यास केला आणि त्यानुसार आम्ही त्यांना काजूचं ग्रेडिंग करून माल पाठवू लागलो. पॅकिंग म्हणाल तर एक 10 किलोचा प्रत्येक टीन भरला जातो, कारण ते होलसेल मार्केट असल्यामुळे तिथे छोटं पॅकिंग येत नाही. प्रत्येक ग्रेड ही 10 किलोच तिथे लागते. त्याच्यामुळे 10 किलोचा एक डबा ह्याप्रमाणे तिथे आम्ही सर्व हा माल पाठवतो. आणि हा माल कुठे जातो तुमचा? वाशी मार्केट. या काजू प्रक्रिया उद्योगासाठी ज्या बिया म्हणजे जो कच्चा माल लागतो तो तुम्हाला कसा मिळतो? कच्चा माल आम्ही बहुतेक करून आपल्या कोकणातलाच घेतो. ह्याचं मुख्य कारण असं आहे की ह्या बीला गोडी अतिशय सुंदर असते आणि इथे आयर्न कंटेंट जास्त जमिनीमध्ये असल्यामुळे त्याचा गोडवा आहे इतर भागातल्या बियांपेक्षा खूप सुंदर आहे. ह्या बीला खूप मागणीही त्यामुळे असते. त्यामुळे बरीचशी बी आम्ही इथेच गोळा करतो, लांजा, राजापूर, रत्नागिरी. परंतु कधीकधी काय होतं, हा स्टॉक जर लवकर संपला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत, तर मग ज्या आफ्रिकन साईडनं बी येतात तर त्याही 1-2 महिन्याच्या कामासाठी आम्ही खरेदी करतो. म्हणजे कुठल्या देशातनं येतात बिया? तांझानिया, बेनिन, घाना ह्या देशातनं ज्या बिया आयात होतात त्या आम्ही खरेदी करतो. या दोन्ही ह्याच्यामध्ये काही फरक असतो का, आपल्या बिया आणि बाहेरच्या देशातनं आलेल्या बिया? फरक हो, फरक खूप आहे. आपली बी ही कामाला खूप सोपी असते, चवीला चांगली असते, काम करणं सोपं जातं आपल्या बीला. परंतु जी परदेशातून बी येते ह्या बीचा पापुद्रा घट्ट चिकटलेला असतो.
त्याच्यामुळे कामासाठी ही बी थोडी कष्टदायी जाते आणि चवीचं म्हणाल तर चव त्या बीला कमीच असते. म्हणजे आपल्या इथला जो कोकणातला काजू आहे तो तुमच्या दृष्टीने सगळ्यात चांगला आहे. नक्कीच नक्कीच. आता एवढं मोठं तुमचं युनिट चालवायचं तर त्याच्यासाठी कामगार आले, त्यांचे प्रश्न आले, तर माणसं टिकवणं हा खूप कुठल्याही इंडस्ट्रीमधला खूप महत्त्वाचा भाग आहे. तर ते तुम्ही कसं मॅनेज करता? हो नक्कीच. माणसं टिकवणं हे मोठा टास्क आहे. त्यांच्याही समस्या जाणून घेतो. त्यांच्या हातून जर तेवढं काम होत नसेल तर ते का होत नाही आहे, आपल्याकडनं काही चुका होत आहेत का, आपल्या मशीनमध्ये काही फॉल्ट आहेत का, हे सुद्धा आम्ही तपासून बघतो आणि त्यांच्याशी सौजन्याने वागूनच आम्ही सर्व कामं करून घेतो. हा व्यवसाय तुम्ही सुरू केलात, तो आता तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे नेताय, चालवताय, तर काही अडचणी आल्या असतीलच हा सगळा व्यवसाय उभा करण्यामध्ये, तर त्याविषयी पण आमच्या श्रोत्यांना सांगा की जेणेकरून त्याच्यावरती तुम्ही मात कशी केलीत हे ऐकायला आम्हाला खूप आवडेल. हो हो. व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये अडचणी ह्या आल्याच, परंतु आता अनुभवाने आम्हाला एक गोष्ट कळली आहे की त्या अडचणींकडे तुम्ही एक संधी म्हणून जर बघितलं तर त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो. आणि त्याप्रमाणे आम्हाला सुरुवातीला कटिंग सेक्शनला खूप अडचणी आल्या की जेव्हा कुठलीही यंत्रसामुग्री नव्हती, सर्व काम जेव्हा मॅन्युअली होत होतं, त्यावेळेला बीचं कटिंग हाच विषय मोठा कठीण होता त्यावेळेला. परंतु मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये मशीन्स डेव्हलप झाली आणि त्यामुळे आमचा तो प्रॉब्लेम तिथेच सॉल्व झाला. आणि ग्रेडेशन हा पण एक प्रॉब्लेम आम्हाला मोठा होता, कारण एवढ्या आपल्याला कल्पना नसेल पण काजूमध्ये 32 ग्रेड निघतात आणि एवढ्या एका माणसाला सगळ्या शिकवणं हा सुद्धा आमच्यासाठी मोठा टास्क होता. परंतु आता त्याचंही मशीन आलेलं आहे, त्यामुळे तेही काम आता थोडंसं हलकं झालेलं आहे. एक गोष्ट मी तुम्हाला निश्चित सांगेन, कोणताही व्यवसाय असू दे, तुमची चिकाटी, जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी जर असेल तर तुम्ही कुठलाही व्यवसाय हा पेलवू शकता. हा व्यवसाय स्त्रीसुद्धा नक्कीच पुढे करू शकते. फक्त त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी हवी आणि मला वाटते नवीन शिकण्याची तयारी पाहिजे. नवीन शिकण्याची तयारी हवी. जी नवीन नवीन मशीन्स येतात तर ती तुम्हाला स्वीकारता आली पाहिजेत, त्या दृष्टीने काम मशीनवर करता आलं पाहिजे. नवीन काही अपडेशन येत असतं का मशीनमध्ये? हो हो, सतत येत असतं. ते तुम्ही शिकावं लागतं आणि ते तुम्ही जर केलं नाही तर तुमची प्रोग्रेस होणं कठीण बनतं. नवीन नवीन येणारं तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारल्याशिवाय तुमचा बिझनेस वाढू शकत नाही. अगदी बरोबर, तुम्ही बरोबर सांगितलं विभाताई. श्रोते हो, आपल्याला लक्षात आलं असेल की एखादा बिझनेस सुरू करणं, त्याची मुळात कल्पना आणणं मनामध्ये आणि कल्पना साकार करणं, ह्याच्यामध्ये प्रचंड मेहनत असते, कष्ट असतात. त्याच्याशिवाय कुठलाही बिझनेस, कुठलाही व्यवसाय आपण मोठ्या प्रमाणावरती पुढे नेऊ शकत नाही. तर काजू प्रक्रिया उद्योग याविषयी आज आपल्याला विभाताई करंदीकर यांनी अतिशय मोलाची माहिती दिली. आज विभाताई तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप छान माहिती दिलीत. याबद्दल श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. मीही आपल्या आकाशवाणीचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य